कधी काय होतं, आपल्याकडे आपल्या खरेपणाचा पुरावा नसतो. त्यावेळी आपण काय केलं पाहिजे? त्यावेळी आपण आपल्या हुशारीचा वापर करून सगळ्यासमोर आपला खरेपणा आणला पाहिजे. त्यावरून मी आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एका ब्राह्मणाने शेटजीकडे 1,000 रुपये ठेवायला दिले होते. काही वर्ष ओलडून गेल्यानंतर त्या ब्राह्मणाला त्या पैशाची गरज लागली. गरज लागल्यानंतर त्यांनी त्या शेटजीकडे आपले पैसे मागितले, पण त्या शेटजीने ते पैसे देण्यास नकार केला, कारण त्या शेटजीची नियत बिघडली होती. ब्राह्मणाला टेन्शन आलं. त्या टेन्शन मध्ये तो राजाकडे दाद मागण्यासाठी गेला. राजाला सगळी हकीकत सांगितली. राजा सुद्धा चिंतेत पडला. आता हे पैसे कसे काढायचे? मग राजाने एक युक्ती लढवली. मग राजाची गावभर शोभायात्रा चालू झाली. मग शेटजीचं घर जवळ आल्यानंतर राजाने ब्राह्मणाला आपला गुरु समजून बाजूला बसवून घेतलं. हे शेटजीच्या दिसण्यात आलं. हे बघून शेटजी घाबरला. शेटजीला वाटलं, हा ब्राह्मण तर महाराजांचा गुरु आहे. मग राजा ब्राह्मणाच्या ऐकण्यातला असेल. त्या ब्राह्मणानं जर आपल्या 1,000 रुपये बद्दल सांगितलं तर राजा आपल्याला शिक्षा करेल, म्हणून शेटजी घाबरला. शोभायात्रा संपल्यानंतर शेटजीने त्या ब्राह्मणाचे 1,000 रुपये त्याच्या घरपोच केले. मग 1,000 रुपये भेटल्यानंतर ब्राह्मण खुश झाला आणि राजाच्या हुशारीबद्दलही त्याला कौतुक वाटले. मग ही गोष्ट सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच आहे, कधी कधी आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी युक्तीचा वापर करा, हुशारीचा वापर करा.